धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजितदादांनी हात झटकले। नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा का नाही हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा। अजितदादांचं भाष्य तर राजीनामा द्यायचा की नाही हे आता मंत्री ठरवणार का, दमानी यांचा सवाल। अजितदादा पक्षाचे प्रमुख, त्यांनी ठरवलं तर एका मिनिटात धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल। इतके ठोस पुरावे असताना मुंडेंना बडतर्फ करायला हवं, अंबादास दानवे यांचा निशाणा। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा का नाही याआधी कुणी घ्यायचा हे ठरवायला हवं, संजय राऊतांचा टोला। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धस यांच्यासारखा मोहरा पुढे आणला। धसांना पुढे आणण्यासाठी देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा वापर केला, संजय राऊतांचा हल्लाबोल। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न, घटना गंभीर, याचं राजकारण करू नका, संजय राऊतांच्या सुरेश धसांवरील आरोपांवर बावनकुळेंचं उत्तर। सरपंच हत्या प्रकरणात पुढील दिशा ठरवण्यासाठी आज मस्साजोग ग्रामस्थांची बैठक। आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार, निवेदन देऊनही विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती नाही, अशा अनेक मागण्यांवर ग्रामस्थ निर्णय घेणार। नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद। दादांच्या आमदार सरोज अहिर यांचे आमदार विजय करंजकर यांच्यावर आरोप करत अजितदादांकडे तक्रार। मी महिला आमदार म्हणून मला त्रास, कालच्या कार्यक्रमात महिलांना डांबून ठेवण्यात आलं। आमदार सरोज अहिर यांचा शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्यावर आरोप। अजितदादांसमोर तक्रारीचा पाढा वाचला। महायुतीमध्ये तीनही पक्ष एकत्र, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आम्हाला बैठकीचं निमंत्रण नाही। बॅनरवर शिवसेनेच्या नेत्यांचा फोटो नाही। आमदार विजय करंजकर यांचा दादांच्या आमदारांवर निशाणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तिरुपती बालाजीचं घेतलं दर्शन। मुख्यमंत्री आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार। अधिवेशनामध्ये 57 देशांचा सहभाग। पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये। शिवसेना भवनात ठाकरेंनी बोलावली आमदार खासदारांची बैठक। 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक होणार। शिवसेनेचं पुण्यातील मिशन टायगर रखडलं। ठोस आश्वासन मिळालं नसल्यामुळे 3 माजी आमदारांचा अद्याप पक्षप्रवेश नाही। अजून महिनाभर पुण्यातील पक्षप्रवेश होणार नाही, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्रासह पैशांचा वापर। खासदार संजय देशमुख यांचा महायुतीच्या नेत्यांवर आरोप। आम्ही फोडाफोडीचं राजकारण कधी केलं नाही, भाजपत या असं आम्ही स्वतःहून कुणाला म्हणत नाही। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं आरोपांना उत्तर। पंचाने दिलेला निर्णय काही लोकांना पटत नाही, आम्हाला परत एकदा निर्णय पाहिजे असं म्हणतात। रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुनील तटकरेंचा गोगावलेंना टोला। निर्णय चुकला तर पंचांची काय हालत होते हे कुस्तीमध्ये पाहिलं। महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं उदाहरण देत शिरसाटांचा तटकरेंवर पलटवार। तर निर्णय बदलावा लागतो याची उदाहरणं आहेत, याचं भान ठेवलं पाहिजे, शिरसाटांचा सल्ला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये दाखल। वसतिगृह आणि जिम्नॅशियम हॉलचं गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणार। राजाराम बापू इन्स्टिट्यूटकडून कार्यक्रमाचं आयोजन। जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांमुळे कार्यक्रमाला महत्त्व। राज्यातील ग्रामपंचायतींना सरकारकडून मिळणारा निधी आटला। निधीचा तुटवडा असल्यामुळे महाराष्ट्राची पंचायत व्यवस्था कोलमडल्याचं अहवालामधून समोर। तर कर्नाटक सरकार ग्रामपंचायतींना निधी देण्यामध्ये अव्वल। भाजप सदस्य नोंदणीची गाडी मुंबईमध्ये 50% अडकली। 20 लाखांचं टार्गेट असताना मुंबईत 10 लाख सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी भाजप उद्या मॅरेथॉन बैठका घेणार। नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी आज त्रिसदस्यीय समितीची बैठक। पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ उद्या समाप्त होणार। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा 20 फेब्रुवारीला शपथविधी। 19 तारखेला आमदारांच्या बैठकीदरम्यान विधिमंडळ नेता ठरवला जाणार। विधिमंडळ नेता दिल्लीचा नवा मुख्यमंत्री असणार, सूत्रांची माहिती। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचं वादळ। 3 दिवसात 121 कोटींची कमाई। विकी कौशलच्या 10 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला। इंडियाज गॉट टॅलेंटमधील वादग्रस्त विधानाप्रकरणी समय रैनाच्या ऑनलाईन जबाबाची विनंती फेटाळली। उद्या प्रत्यक्षात हजर राहण्याचे सायबर सेलचे आदेश। भारताबाहेर असल्यामुळे व्हीसीद्वारे जबाब नोंदवण्याची समयची विनंती।